सो एक गुड मॉर्निंग गाइज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये. तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं. सो आता जरा झोपेतून उठले त्याच्यामुळे जरा बेकार अवतार असेल माझा. सो स्टार्टिंगला सांगतोय बघा, आपण नवीन एक की कवर घेतलेलं आहे अँड मस्तपैकी सकाळ झालेली आहे. सो आता चाललेलं आहे आपल्या कारकडे, कारण की आपल्याला जायचं आहे, बाहेर जायचं आहे. हे बघा ना स्मूथ. रात्री एक विषय झाला, ही साप आलता इथे, तो एक रेस्क्यू केलेला आहे. सो आता चाललेलं, आपली कार तिकडे लावलेली. सो इथं ना झाडाचं खूप पडत असतं ना, त्याच्यामुळे आपली कार इकडं लावलेली. नवीन नंबर प्लेट दाखवायची. 1 2 3 कशी दिसते एकदा कमेंटमध्ये सांगा नंबर प्लेट आपली. आणि आता आपण तिथून आपल्या CNG चेक करायचं आहे, कारण की चेक केलं कळणं म्हणजे, नाही तर संगमनेर मार्गे जायचं का कुठे नाही आहे. CNG भरायला लावावं लागेल आपल्याला. काहीच पेट्रोल तर काहीच नाही गाडीत, का ना. सो आता आपण आहे ना गाडी जरा तिकडे पुढे नेऊयात. फ्रंटनी पण दाखवतो मला नंबर प्लेट. हे बघा असं काही व्ह्यू आहे. तर जाऊयात आता आपण, गाडी तिकडे घेऊन जाऊ अँड वरतो मस्त भेटी मी आता जाऊन, कारण की आपल्याला लवकर निघायचं आहे. आणि कुठं जायचं आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्ही पुढं कंटिन्यू करा, तुम्हाला कळेल का आपण चाललो आहे तरी कुठे. सो चला, फर्स्ट सेल्फ दिवा. कोल्ड स्टार्ट होती. सो चला आता आवरून भेटतो मी तुम्हाला. आता जरा पटकन जातो, गाडी लावतो तिथे. आता निघलेलो आहे आम्ही फिरायला, आणि फिरायला पण, आणि अजून एक प्रोग्राम पण, एक लग्न पण आहे आम्हाला. सो चाललेलो आता बघा, मागं ताई आहे, आमची नानी अँड आई. याला तर माहितीच आहे आपला फोटोग्राफर. आपला रोडवरून तरी तुम्हाला कळणार नाही का कुठे चाललेलो आहे. सो मध्ये ना तो खड्डा आलता, त्याच्यामुळे जरा बंद करावं लागलं मला. सो आता फुल ऑफ रोडिंग म्हणजे पूर्ण हा घाट सेक्शन आहे, त्याच्यामुळे जरा प्रॉपर घेता येत नाही मला काही. सो अजून 30 किलोमीटर बाकी आहे आपले. आपण आता चाललेलो आहे ओतूरला. सो तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो तिकडचं कसं काय वातावरण वगैरे सगळंच दाखवतो, काय काय तिथे, आणि तिकडचं फंक्शन कसे असतात मेन म्हणजे ते. सो स्टे ट्यून, बघत राहा तुम्ही. मी आता थोडं फोकस करतो पुढे, आणि पुढे गेल्यावर दाखवतो जरा. सो हे बघा गाईज, आता आपण आलेलो आहे ओतूरमध्ये, आणि इकडचं तुम्ही वेदर ते बघा ना, एकदा वातावरण आणि ते सगळं. रोड वगैरे किती चेंजेस, 2 मिनिटात चेंज झालेलं आहे सगळं. घाटाच्या खाली आलो का लगेच इकडं हे मोठे रोड, आणि ते म्हणजे सगळे मोठे माणसं आहे. इथं छोटा माणूस सुद्धा लखपती आहे बा, शेतकरी. हां शेतकरी, सॉरी. हे बघा फुल शेती यार, आणि काय मस्त आहे हे बघा. अरे घर तर लय बेकार आहे हा ना. सो आता आपलं 2 किलोमीटर डेस्टिनेशन बाकी आहे, आणि आपण पोचतोय थोड्या वेळात. सो आता तिथं गेला भेटतो मी. सो गाईज पहिल्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहे. सो इथे लग्न आहे एक, आपला सोनू दादा आहे, त्याच्या दिदीचं लग्न आहे, म्हणजे आत्या बहिणीचं लग्न आहे. सो त्याच्या आपली आता विटारा लावलेली इथं आपला दादा. सो आता बाकीच्यांना पुढं सोडलेलं आहे. आता आम्ही तिथे जातो, तिथून आपल्याला परत माळशेजला जायचं आहे. सो तुम्ही बघा, मी दाखवतोच तुम्हाला. आता आपण जाऊया तिथं, पार्किंगला गाडी पार्क केलेली. हो अजून का पब्लिक येईल, अजून आमची अजून एक गाडी यायची बाकी. सो ते आली का मग बघूयात, आपण जेवण बिवण करून जाऊयात. फॉर्च्युनर आता झालेलं आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, बाकीचे येत आहेत, आणि आम्ही आता चाललेलो आहे माळशेजला.
इथून निघतोय आता मस्त माळशेजसाठी. आता 2 मिनिटात येतील बाकीचे घरचे आणि आम्ही निघणार. ओ भाई टिळालाच बेकार लावला बरं काय. हां सो आता मी दादा बसलेलो आहे, बाकी आईन ते येत आहेत. मग आम्ही चाललेलो आहे माळशेजला. आमची दुसरी गाडी काय अजून आलेली नाही, त्याच्यामुळं आता बघूयात त्या गाडीचं काय आहे. सो तुम्ही स्टे ट्यून बघत राहा. आपण मस्तपैकी एक सेवडकर एक मजा येणार आहे. आता मस्त पाऊस पाहिजे राहू तिथे, इथं काय पाऊस भेटलेला नाही. हो बघत राहा, आपण निघूयात आता. सो लावलेला आहे आपण मॅप अँड निघालेलो आहे आता माळशेजला. एकदा समोर वेदर बघा तुम्ही, एकदम चुम्मेश्वरी वेदर आहे बघा. फुल फॉगी फॉगी सगळं. सो आता चाललेलो आहे समोर. तिकडं म्हणजे फार डोंगर दिसतच नाही, एकदम बेकार. मजा येणार आहे. इथं आहे आता थोडंसं ऊन आहे, बट आता बघूयात पुढे जाऊन आपण मस्तपैकी चुम्मेश्वरी. आता इथून चालू झालेला आहे आपला माळशेज घाट चालू झालेला आहे. हा आधी वेगळं होतं का? हा हा भारी वाटतंय, पण स्टार्टिंगच झाली, पण आता मस्त आहे. आपण 3रा गेअर टाकलेला आहे. एक नंबर. इथं ना आपल्याला AC ची गरज नाही, इथं आपण डायरेक्ट काचाखाली करून. हे बघा वेदर बघा, फक्त वेदर भाई. थंडी वाजणार, थंडी वारा बघा ना, वारा एक नंबर, एकदम चुम्मेश्वरी बार. आपण आता कंटिन्यू नाही, आपण आता काचा खाली ठेवू शकत. हे बघ खाली डॅम वगैरे. हा बघायला गेलं तरी सगळं तुषार अंगावर. हा तेवढं आहे. आता ते बघा आता पाऊस पण चालू झालेला आहे. आता इथून पुढं खरा माळशेज चालू झालेला आहे आपला. आता मजा येणार आहे खरी माझ्या पुढं. हे फर्स्ट टाइम आल्याची फील आहे. आता अजून 7.4 किलोमीटर आपलं रिमेनिंग आहे. इथं बरं बाईक व्हायला पण मजा आहे. या घटना घडल्यामुळं जास्त हा तेवढा आहे, बट रोड भारी आहे तिथे. रोडची आता फार सुधारणा. हा मस्त. समोर तर काहीच दिसत नाही, फुल फॉग आहे. तर चला पुढे पुढे बघा तुम्ही. हे ना नेकेड आहे नाही ना, एवढा भारी आहे ना नेकेड आहे. नाद चुम्मेश्वरी, डायरेक्ट चुम्मेश्वरी. बघू पाऊस नाही त्यामुळं एवढं नाही. महोत्सवला गेलतो ना. कोणता? भंडारदरा ना. हा तुम्ही गेलते ना. ते असंच अचानक अर्ध्या पाऊण तास ठरलं निघाली. आता त्या सुनी त्यांची वाट पाहत बसत असेल ना, कारण मित्राचं लग्न आहे. नाही मला म्हणे. बरं एक नंबर मस्त पैकी. आता पाऊस पण थोडासा वाढतोय. सो पावसाशिवाय मजा नाही याच्यात. पाऊस येणार म्हणजे हा पाऊस कंटिन्यू तिथे. हा कंटिन्यू फुल पाणी साचलेलं आहे. एकदा वायपर बघा ना, आपल्या वायपरचा स्प्रे कंटिन्यू. आणि समोरचं तर काही दिसतच नाही. हा अच्छा भाई फुल माझ्या दाखवू. आता साईडने दिसणार पण नाही बरं का. टोटल फॉग आहे, टोटल फॉग. चला आता हळूहळू. मजा मला पुढं आपली एक नंबर आहे भाई साहेब, एक नंबर वेद. तर आता इथं एका जागेवर थांबलेलो आहे आम्ही, जरा फोटोज वगैरे काढतो. अँड हे असं काय एकदम चुम्मेश्वरी वेदर आहे. तरी आज पाऊस नाही, आज जास्त. आता इथं जरा पाऊस थांबलेला आहे थोडासा, तो म्हणून आपले
मस्त वेगळे आता थोडे फोटोग्राफ्स घेऊ आणि मग आपण अजून पुढे जाऊयात. छान. आता आम्ही निघालेलो आहे. ही आपली विटार कसे सेक्सी दिसून राहिले हा ना. फुल फॉग झालेलं आहे साईडला. हे बघा बॅकला पण किती फॉग आलेलं आहे इकडं बघा. आता आपण जरा फोटोग्राफ्स काढू सगळे. अरे सरळ रोडने जायचं रोडने. आम्ही इथे थांबलेलो आहे भाई. काहीच दिसत नाही. बस की टांग बे. हे बघा वरती लँडस्लाईड होती नाही ते त्याच्यामुळे प्रोटेक्शन साठी आहे. आणि इथं थोडंसं पाणी आपलं येत आहे. हे बघा आपली विटाळ. हे आपली लांबा ही जरा वाईड मध्ये ना त्याच्यामुळे जरा खूप हे दिसते भाई. खाली एवढं खोल आहे ना काहीच दिसत नाही. एवढं फॉग आहे. थोडा वेळ आपली विटारा पण नाही दिसणार पण एवढं फॉग येत. हे बघा हे आले घरचे उभे गाड्या येत आहे बरं का हळूच. हां हे बघा म्हणजे लांब लांबपर्यंत गाडीत नाही दिसू शकत भाई साब. एवढं फॉग आहे. काहीच दिसत नाही खाली. काहीच नाही फार. गाड्या बघा बरं का. दिसूच नाही शकत. आता आम्ही ना त्या पॉइंट वर निघालेलो आहे. भुशी डॅम. हा हा आम्ही गेलेलो होतो म्हणजे टाइम ते असताना. हा हा ते सुद्धा म्हणजे पण पाणी फार स्पीड मध्ये होतं आताच. हा हा म्हणजे त्यावेळेस सुद्धा आहे ना एकमेकाला धरून नाही तर पडतो माणूस एवढं स्पीड. सो आता निघालेलो आहे आम्ही. अजून पुढे चाललेलो आहे आम्ही. आता हजार्ड लाईट लावलेली आहे आणि पुढं काहीच दिसत नाही. आता समोरची सेल्टॉस आहे तिची फक्त आम्हाला पार्किंग लाईट दिसते. बाकी काहीच नाही दिसत. आता हे समोरून जे लाईट लावून नाही येते त्यांचं तर फार काहीच नाही दिसत आहे. अँड रोड पण नाही का आता जरा जरा आहेत खराब. कंटिन्यू पाऊस चालू आहे. त्यात SUV गाड्यांचंच इथं सिडान गाड्यांचं खूप अवघड आहे. SUV गाड्यांचंच काहीतरी आहे नाहीतर सिडान गाड्यांचं खूप अवघड आहे या रोडला. आता चाललेलो आहे हळूहळू थोडं थोडं पुढं. सो आमच्याकडे लिमिटेड टाईम आहे त्याच्यासाठी जास्त नाही आम्ही हे करत आहे कारण की आम्हाला फंक्शन अटेंड करायचं आहे ते मागाशीचं. आता आम्ही असं चाललेलो आहे. आलो इथे तर आहे तसंच वातावरण. हां हां स्पॉटला लग्नाच्या. हा इथं असं म्हणलं मंकीज मंकीज दाखव ना मंकीज. ठीक आहे. दिसले का? यस. छोटे छोटे आहे ना किती. आता इथं पण एक हा पॉइंट आहे आय थिंक. इथे पण आपण थांबूयात जरा. पॉइंट आहे इथं पण. काय वाट करून परत काय आला. हे बघा ओ भाई साब इकडं म्हणजे खाली पण आहे तिथे. हे बघा तुम्हाला डाऊनला इकडे पण खूप आहे म्हणजे पार. म्हणजे हे बघा तिकडे ती नदी. आता ना फॉग मुळे प्रॉपर कळत नाहीये. याच्यावर ना कॅमेरा फॉग येतं ना. हे बघा आवाज आलाय. ते काय तिथं पार्किंग आहे गाड्यांची. सो हे बघा असं इथं पार्किंग दिलेलं आहे. पार्क केलेली आपली विटार आहेत ना. अँड हे असं काय आहे सगळं. आपण ना एकदम प्रॉपर आपण आहे ना प्रॉपर एक्सप्लोर करायला येऊ एखाद दिवशी. परत येऊ म्हणजे रिटर्न तर असं येणारच आपण थोड्या दिवसांनी. हे बघा मंकीज बघा. मंकी मंकी बेडा मंकी 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 बेडा गरम झालं काय. चला आता निघूयात आपण परत. रिटर्न निघालेलो आहे बॅक टू पवेलियन. इथे फोटो पॉइंट आणि ते आहेत. अरे मंकीज पहा ना छोटे छोटे सगळे बारीक बारीक भारी आहेत. आता आम्ही परत चाललेलो आहे आता बॅक टू फंक्शन. एकदा हजार्ड लाईट लावून देऊ. काय फॉग आहे. आपण तर चाललोय ओके पण समोरच्याला पण दिसलं पाहिजे का आपली गाडी येते. सो त्याच्यामुळे आपण हजार्ड लाईट लावलेली आहे. सो आपली लाईटचा ना जी आपली हेडलाईट आहे तिचा यूज ना याच्यात नाही आहे फॉगमध्ये. हेडलाईट आहे ना तिचा यूज या सॉरी. सो काय म्हणतो तो हा
आपली हेडलाईटचा यूज आहे ना या फॉगमध्ये नाही आहे, आपली ती व्हाईट लाईट आहे ना, सो फॉगमध्ये फक्त येल्लो लाईटचाच यूज आहे. त्याच्यामुळे आपल्याला हजार्ड लाईट कंटिन्युअस ऑन ठेवणंच आहे. आणि चाललेलं मस्त बेक आहे यार, दिल म्हणजे असं खुश झालेलं. गार्डन फर्स्ट टाइम आलेलो आहे. सो चला हा पॉईंट हा पॉशी, इथे वरनं पाणी पडतं. तुम्ही रील्स वगैरे सगळ्या ह्याच्यात बघितलं असाल. सो असा काही हा सीन होता. आता चला आपण जाऊयात. आता पुढं ते टनल येत आहे परत, ते तर दाखवलं जातं. आता डायरेक्ट निघतो. पुढं काही छान वाटलं तर ते दाखवतो मी. रोड बा खाली थोडा बेकार सीन आहे, खराब आहे म्हणजे सगळं टोटल. हां टोटल सगळं खराब नाही बरं का, बट ते पाणी अँड यार कॅमेरा तो काय वापस राहिलं एक नंबर. झाड 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 डायरेक्ट नाही का असं. चला आता जाऊयात पुढे. साफ करून राहिला काय पिकअप. स्टार्टिंग आता मस्त उघडलेलं आहे तिथं, इथून गेलो नाही का मागाशी. सो गाईज आता आलेलो आहे आम्ही ब्राह्मणवाड्यामध्ये. अँड झालेलं मस्त प्रोग्राम छान झालेला आहे. सो लेट झालं होतं त्याच्यामुळे मला तिथं शूट नाही करता आलं, थोडं ऐन मोक्यावरून हुकलेलो तिथं. सो आता मस्तपैकी इकडं ना इकडच्या पट्ट्यात भाई वारं एवढं भारी ना, मस्त हवा येते छान छान. अँड घाईमध्ये असल्यामुळं आपल्याला मासेसुद्धा नाही जास्त एक्सप्लोअर करता आलं. सो आता उद्या सकाळीच मला नगरला जायचं. सो तिथं एक काम आहे, जमलंच तर त्याचे पण मी क्लिप याच्यात ॲड करेल. सो तुम्ही बघाच ती. अँड ते बघा आपली विटा, एक मिनटं बॅक कॅमेरा. एवढी गंदी झालेली आहे, एवढी काय खास गंदी नाही झालेली आहे, बट झालेली. हे बघा मस्तपैकी छान छान. पावसाची खूप कमी यार.